हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ एज्युटेक. बच्चे लोग, मी बच्चाव सर, तुमचा मॅथ्स टीचर. बच्चे लोग, आपण मॅथ्स 2चं फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी सुरू केलंय. बच्चे लोग, सिमिलॅरिटी मध्ये आतापर्यंत आपण काय शिकलो? काय नाही, एक आपण प्रॉपर्टी शिकलो. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो कसला ऑफ प्रोडक्ट्स. कसला प्रोडक्ट? करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. आपण शिकलोय ही प्रॉपर्टी. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2. Ratio of areas of two triangles is equal to ratio of product कसला बेस हाईट. ही एक प्रॉपर्टी. बच्चे लोग, आणखीन काय? तर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, जर का हाईट सेम असेल तर हाईट कॅन्सल होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. उरेल काय? फक्त B1 upon B2 किंवा इफ H1 इक्वल टू H2. आणि अजून एक प्रॉपर्टी आपल्याला बनवून घेता येईल, रेशो ऑफ एरिया इक्वल टू H1 upon H2 किंवा इफ बेसिस आर सेम B1 इक्वल टू B2 आणि हा एरिया सेम असतो किंवा यांचा रेशो 1 असतो, किंवा जर का बच्चे लोक दोन ट्रायंगलचे बेस पण सेम आहेत, हाईट पण सेम आहे, तेव्हा काय घडेल? तर त्यांचा एरिया सेम असणार आहे. तर बच्चे लोक, आपल्याला ही जी प्रॉपर्टी शिकलो आपण रेशो ऑफ एरियाची, तर याच्यावर आधारित आपला पहिला प्रॅक्टिस सेट आहे. तर चला सुरुवात करूया फर्स्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला. बच्चे लोक, आपलं 1.1 प्रॅक्टिस सेट मधलं फर्स्ट सम आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9, height is 5. Base of another triangle is 10, height is 6. Find the ratio of areas of these triangles. बच्चे लोग, solution. We have काय लिहूया आपण? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स A1 upon A2. आता ही इन्फॉर्मेशन पाहिल्यावर ना दोघांचा बेस सेम आहे ना हाईट सेम आहे, तर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. आपल्याला दोघं घ्यावं लागेल. म्हणजे आपला फॉर्म्युला काय होऊन जाईल? A1 upon A2 इक्वल टू B1 into H1 upon B2 into H2. चला, आपल्याला काय विचारलंय? फाइंड रेशो ऑफ एरिया. म्हणजे आपल्याला A1 upon A2 ची व्हॅल्यू विचारलेली आहे, त्यामुळे ते तर तसंच राहील. A1 upon A2 ची व्हॅल्यू शोधायची. सांगा, बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल, पहिल्याचा बेस किती आहे? 9 आणि हाईट किती आहे बच्चो? 5. बेस आहे 9, हाईट आहे 5. चला सेकंड. बच्चो लोग, बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे सेकंड ट्रायंगल किती आहे? 10. तर हाईट किती आहे त्याची? 6. बेस आहे 10, हाईट आहे 6. करा सिंप्लिफाय. पहिलं तर काय? 5 1 जा 5 2 जा. सेकंड 3 2 जा 3 3 जा. तर बच्चो लोग, काय शिल्लक राहिलं? A1 upon A2 equal to 3 upon 2 2 जा 4. हवं तर स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये उत्तर द्या. काय जे विचारलं होतं ते, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. काय आला? रेशो 3:4. सिंपल सम. किती? 1 मार्क्स 2 मार्क्स साठी विचारलं जाऊ शकतं. चला जाऊया पुढच्या सम कडे. म्हणजे आपलं सेकंड सम आहे. इन द फिगर BC perpendicular to AB. BC is perpendicular to AB and AD perpendicular to AB. AD is also perpendicular to AB. BC आणि AD दोघांच्या दोघं काय आहे? परपेंडिक्युलर आहेत. कोणाला? AB ला. पुन्हा BC equal to 4, AD 8. Find area triangle ABC upon area triangle ADB. Solution. बच्चे लोग, जे विचारलंय ते काय आहे? एरिया ट्रायंगल ABC
upon area triangle ADB इक्वल टू. चलो या दोन्ही ट्रायंगल कडे बघा, पहिला ट्रायंगल आहे एबीसी जो आहे आपला अप्पर ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल आहे एडीबी लोअर ट्रायंगल आहे. चलो या दोन्ही ट्रायंगल साठी AB ही साइड कॉमन आहे जिला आपण बेस म्हणून यूज करू शकतो. पहिला ट्रायंगल एबीसी त्याचा बेस काय घेता येईल, AB हाईट काय राहील BC. सेकंड ट्रायंगल आहे आपला एडीबी त्याचा बेस काय घेता येईल, AB हाईट कोण राहील AD. तर चलो या दोन्ही ट्रायंगल साठी आपण बेस सेम आहे AB, तर आपल्याला फक्त काय घेता येईल हाईट. मग एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल एडीबी इक्वल टू ओनली BC upon AD because these are the triangles of common base. सपोर्ट काय द्यावा चलो, because उलटे 3 डॉट म्हणजे काय, because triangles of same base, common base, triangles of same base. जर व्हॅल्यूज टाकले की संपलं. एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल एडीबी इक्वल टू सांगा बीसी ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि एडी ची व्हॅल्यू किती आहे 8. एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल एडीबी 4 1 जा 4 2 जा. हे झालं आपलं आन्सर. का बरं आपल्याला विचारलं काय होतं, हा रेशो, आणि त्या रेशोची व्हॅल्यू किती आली आपली 1/2. कसं आहे, सिंपलच आहे. चला जाऊया पुढच्या सम कडे. चलो थर्ड सम फिगर दिली आहे. इन द adjoining figure sec PS perpendicular to RQ, sec PS perpendicular to sec RQ. Second, sec QT perpendicular to sec PR, sec QT perpendicular to sec PR. बच्चों लोग RQ 6, PS 6, PR 12 आणि find QT हा क्वेश्चन आहे आपला. दिलेलं काय बघा, if RQ 6, RQ is 6, RQ 6 आहे एवढं, PS6 एवढं, then PR is 12, PR 12 हे PR 12 आहे. फाइंड QT. तर बच्चे लोक याच्या व्हॅल्यूज आहेत ह्या सगळ्या फक्त ट्रायंगल PQR साठीच युजफुल आहेत. बघा जसं ट्रायंगल PQR चा मी जर एरिया काढायचा म्हटलो, एरिया ट्रायंगल PQR, तर मी त्याचा बेस काय घेऊ शकतो QR, RQ काय म्हणायचं ते RQ. मग RQ जर बेस घेतला तर उरलेला वर्टेक्स आपला P, त्याच्यातून ही हाईट आहे. म्हणजेच ट्रायंगल PQR चा एरिया काढण्यासाठी माझ्याकडे बेस आहे QR, हाईट आहे PS. पुन्हा ही जी व्हॅल्यू आलेली आहे PR ती सुद्धा कोणासाठी युजफुल आहे, ट्रायंगल PQR साठीच. म्हणजेच पुन्हा काय, एरिया ट्रायंगल PQR जर मी घेतला तर मला बेस घेता येईल PR आणि त्यावेळेस हाईट कोण राहील QT. आता दोन्ही वेळेस आपण काय घेतोय, ट्रायंगल PQRच, एरिया ट्रायंगल PQR. आता ट्रायंगल PQR चा एरिया तर सेमच राहणार आहे, त्यामुळे काय होईल विचारलं आपल्याला त्याच्यावरनं QT ची व्हॅल्यू मिळून जाते. म्हणजे इथे आपण जी प्रॉपर्टी यूज करतोय रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्याच्याऐवजी थोडंसं वेगळ्या मेथडने आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागतंय. कारण इथे आपल्याला टू ट्रायंगल्स मिळतच नाहीत, आपल्याला सरळ काय एक ट्रायंगल PQRच दोन्ही वेळेस यूज करावा लागतोय. म्हणून आपल्याला इथे त्या मेथडने जायच्या ऐवजी, त्या प्रॉपर्टीला यूज करायच्या ऐवजी मी सोल्युशन आणतोय आपलं सिंपल फॉर्म्युला एरिया ट्रायंगल PQR. एरिया ट्रायंगल PQR तुमचा जनरल फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. एरिया ट्रायंगल PQR इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. Therefore area triangle PQR equal to 1/2
बच्चे लोक बेस म्हणून घेतोय मी PQR चा बेस म्हणून घेतोय मी RQ आणि RQ जर बेस घेतला तर हाईट कोण राहील P मधनं परपेंडिक्युलर म्हणजे कोण PS. एरिया ट्रायंगल PQR शोधतोय आपण 1/2 बेस म्हणून कोण राहील बच्चे लोक RQ. बेस म्हणून कोण राहील RQ आणि RQ ची करस्पॉन्डिंग हाईट कोण आहे तर PS. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. काही व्हॅल्यूज पण मी टाकत नाही. बघा पुन्हा एकदा एरिया ट्रायंगल PQRच लिहितोय मी. एरिया ट्रायंगल PQRच पण ह्या वेळेस हा बेस म्हणून कोण घेतोय मी ह्या वेळेस बेस म्हणून घेतोय मी PR आणि हाईट कोण राहील त्याच्या वेळेस करस्पॉन्डिंग QT. तर 1/2 एरिया ट्रायंगल PQR 1/2 बेस घेतोय आपण आता PR आणि हाईट घेतोय आपण QT. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 बच्चे लोक त्यांच्या LHS सेम आहेत. LHS मध्ये हाई एरिया कोणाचा आहे ट्रायंगल PQR चा. हा पण एरिया कोणाचा आहे ट्रायंगल PQR चा. म्हणजे काय दोन्ही केसेस मध्ये एरिया ट्रायंगल PQRच आहे. मग LHS जर सेम आहे एरिया ट्रायंगल PQR LHS जर सेम तर RHS सेम. मग 1/2 into RQ into PS equal to 1/2 into PR into QT. Because LHS same so our RHS same. दोन्ही साइडला हाफ आहे सोडून द्या म्हणजे लोक रिमूव्ह करा. RQ into PS equal to PR into QT. 1/2 सोडून दिला दोन्हीकडे आहे. चला व्हॅल्यूज टाकू. RQ किती बच्चे लोक 6 into PS ती पण किती दिली आहे 6 equal to PR ती दिलेली आपल्याला 12 into QT. चला QT साठी सॉल्व करू. QT equal to इकडे ऑलरेडी 6 into 6 आहेच मल्टिप्लिकेशन करायची गरज नसते. त्या 12 ला इकडे शिफ्ट करा तो डिव्हिजनला जाईल. करा सिम्प्लिफाय. काय झालं 6 1 जा 6 6 2 जा 2 1 जा आणि 2 3 जा. तर चलो QT ची व्हॅल्यू किती होऊन जाते 3. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे काय आपली जी काही प्रॉपर्टी होती ती इथे यूज नाही केली आपण. का बरं तर त्या प्रॉपर्टी साठी काय पाहिजे असतं रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. इथे जीही काही इन्फॉर्मेशन होती ती सिंगल ट्रायंगलची होती. कोणाची ट्रायंगल PQR ची. आणि तिकडे ती प्रॉपर्टी यूज करताना तर आपल्याला दोन वेगळे ट्रायंगल हवे असतात. म्हणून आपण काय केलं सिंपली एरिया ट्रायंगल PQR एकदा घेतला बेस RQ त्यावेळेची हाईट कोण आहे PS. पुन्हा त्याचाच एरिया ट्रायंगल PQR आता बेस कोण घेतला PR हाईट कोण घेतली QT. मग याच्या LHS सेम आहेत का बरं एरिया ट्रायंगल PQRच आहे. LHS सेम म्हणून RHS सेम. दोन्हीकडे हा पे सोडून दिला उरलं. नंतर व्हॅल्यूज टाकून द्या आणि QT साठी सॉल्व करा. सिंपल सम होतं. चला जाऊया पुढच्या सम कडे. म्हणजे लोक आपलं फोर्थ सम आहे फिगर दिलेली आहे. In the adjoining figure, AP perpendicular BC. AP is perpendicular to BC. Second thing, AD parallel BC. AD and BC are parallel. Okay. Then find area triangle ABC upon area triangle BCD. Area triangle ABC upon area triangle BCD. तो बघा बच्चों एरिया ट्रायंगल ABC हा आपला ABC. बेस कोण आहे त्याचा BC. हाईट कोण आहे AP. सेकंड ट्रायंगल आहे आपला BCD. बच्चों BCD जेव्हा तुम्ही बघता ट्रायंगल BCD हा तुमचा BCD बच्चे लोग तो या ट्रायंगल BCD चा बेस कोण आहे रे तर BC. ट्रायंगल ABC चा पण बेस कोण आहे BC. दोन्ही ट्रायंगलचा बेस तर कोण आहे BC. ABC चा पण बेस BCच BCD चा पण बेस BCच. दोघांचा बेस आहे सेम. ठीक आहे. दोघांच्या हाईट ABC ची हाईट आहे AP.
बीसीडी ची हाईट कुठून येईल? डी मधनं परपेंडिक्युलर राहील. त्यामुळे बच्चे बीसीडी ची हाईट डी मधला परपेंडिक्युलर जो काढलेला नाहीये, पण आपल्याला माहितीये जर एडी आणि बीसी पॅरलल आहे तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज सेम. दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स कसं असतं? सेम. त्यामुळे बच्चे काय एबीसी आणि बीसीडी जो दोघांचा बेस सेम होता, बेस तर सेम होताच बीसी, पण दोघांची हाईट पण सेम आहे. का बरं? तर दोघांची हाईट या दोन पॅरलल लाईनच्या मध्येच आहे. दोघांची हाईट दोन पॅरलल लाईन्स मधल्या डिस्टन्स एवढी त्यांची हाईट आहे आणि पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स कसं असतं? सेम असतं. त्यामुळे बच्चे हे दोन्ही ट्रायंगल, these are the triangles of same base, same height. So their ratio of areas is what? 1. हा होतं. मग आता काय होतं? हे अगदी सिंगल लाईन मध्ये याचा आन्सर तयार होऊन जाऊ शकतो. तर हा होता आपण याला थोडं एक्सटेंड करू शकतो. पाहिजे तर काय आपल्या जनरल फॉर्म्युलाने चला. हा होता जनरल फॉर्म्युला. सोल्युशन एरिया ट्रायंगल एबीसी. एरिया ट्रायंगल एबीसी 1/2 base into height. Area triangle ABC equal to 1/2 base कोण आहे आपला? तर BC. हाईट कोण आहे आपली? AP. इक्वेशन नंबर 1. सेकंड ट्रायंगल आहे आपला एरिया ट्रायंगल BCD. एरिया ट्रायंगल BCD equal to 1/2. आता BCD साठी सुद्धा बच्चे बेस कोण राहील आपला? BC इंटू हाईट कोण राहील? हाईट इथे ड्रॉ केलेली नाही, पण आपल्याला माहिती आहे ना जर लाईन्स पॅरलल असतील तर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स इज सेम. त्यामुळे त्याची हाईट ही काय घेता येईल आपल्याला? एपी पण घेता येईल. इक्वेशन नंबर 2. मग फ्रॉम 1 and 2 चला त्यांचा रेशो विचारलाय तो रेशो बनवून घेऊ. एरिया ट्रायंगल एबीसी upon area triangle BCD equal to 1/2 BC into AP upon 1/2 BC into AP. तर काय होतं बच्चे लोक? न्यूमरेटर डिनॉमिनेटर सगळं सेम आहे, सगळं कॅन्सल. मग आन्सर काय येईल? एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल BCD. कुणीच नाही म्हणजे कोण? तो 1. पण हवं तर बच्चे लोक या ट्रायंगल ह्या क्वेश्चनला तुम्ही कसं सांगू शकता आणखी सॉल्व्ह करण्यासाठी? सांगा. बेस ऑफ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीसीडी इज सेम. बेस ऑफ बोथ द ट्रायंगल्स इज सेम. आणखीन काय सांगा? एडी पॅरलल बीसी. सो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज सेम. देयरफॉर heights of both the triangles are also same. मग खाली सांगा these are the triangles of same base and equal heights. Therefore their areas are same. Therefore ratio of area is 1. चला बच्चे लोग जाऊया पुढच्या सम कडे. बच्चे लोग प्रॅक्टिस सेट 1.1 चं हे लास्ट सम, फिफ्थ सम. In the adjoining figure PQ perpendicular BC. PQ is perpendicular to BC. AD perpendicular to BC. AD is perpendicular to BC. Then find the ratios. आपल्याला 4 रेशो विचारलेले आहेत. पहिला रेशो आहे एरिया ट्रायंगल PQB अपॉन एरिया ट्रायंगल PBC. सोल्युशन बच्चे लोग फर्स्ट रेशो आहे आपल्याला विचारलेला एरिया ट्रायंगल PQB अपॉन एरिया ट्रायंगल PBC. चला PQB PBC. बच्चों लोग PQB is this triangle. PQB this one. आणि PBC. तो बच्चों लोग नीट केअरफुली ऑब्झर्व करा. PQB ची हाईट आहे PQ, PBC ची पण
PBC ची पण हाईट काय आहे PQ. These are the triangles of equal heights, same heights. So ratio of areas of triangles having same height is equal to ratio of their corresponding bases. मग area triangle PQB upon area triangle PBC is what? Ratio of their bases. PQB चा बेस कोण राहील? BQ upon एरिया PBC चा बेस कोण आहे? BC. आन्सर राहील बच्चों BQ अपॉन BC. का बरं? तर PQB ची पण हाईट PQ, PBC ची पण हाईट काय आहे? तीच आहे PQ. These are the triangles of equal height. सपोर्ट देऊन दे इथे triangles of equal म्हणा नाही तर सेम म्हणा, same heights. Triangles of same heights. बच्चों सेकंड रेशो एरिया ट्रायंगल PBC अपॉन एरिया ट्रायंगल ABC. चला बघूया कुठे येते PBC. बच्चों PBC म्हणजे कोणता? आता पूर्ण हा PBC ज्याचा बेस कोण आहे BC, तर हाईट कोण आहे PQ. PBC बेस कोण आहे BC, हाईट कोण आहे PQ. आणि एरिया ट्रायंगल ABC चा बेस कोण आहे BC, हाईट कोण आहे AD. बच्चों तुमच्या लक्षात आलं असेल PBC चा पण बेस BC, ABC चा पण बेस BC. PBC चा पण बेस कोण आहे BC आणि ABC चा पण बेस कोण आहे BC. त्यामुळे आपण बेस लिहिणार नाही, फक्त हाईट्स घेणार. मग एरिया ट्रायंगल PBC ची हाईट कोण आहे PQ. वी आर ओमिटिंग बेस. ABC ची हाईट कोण आहे ABC ची, तर AD. आपण बेसला का नाही लिहिलं? बिकॉज these are the triangles having common base, same base, equal base. काय सपोर्ट द्यायचा तो त्या. Because triangles of same base, you may say equal base. Triangles of same bases क्या बेस म्हणूया. बच्चों हे झालं आपलं सेकंड. दोघांचा बेस कसा होता इथे? सेम. थर्ड रेशो आहे आपला एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ADC. ABC आणि ADC. बच्चों ABC बेस ABC, हाईट आहे AD. ADC चा बेस आहे DC, पण हाईट कोण आहे AD. लक्षात आलं असेल बच्चों या दोघं ट्रायंगलची हाईट काय आहे? सेम. ABC चा बेस BC, हाईट कोण आहे AD. आणि ADC चा बेस कोण आहे DC, तर हाईट कोण आहे AD. दोघांची हाईट सेम आहे, ABC ची पण आणि ADC ची पण. जर हाईट सेम असेल तर आपल्याला रेशो ऑफ एरिया काय राहील? रेशो ऑफ बेसेस. मग ABC चा बेस कोण आहे बच्चों? BC. आणि ADC चा बेस कोण आहे? तर DC. आणि रिझन द्यावं लागेल आपल्याला, बिकॉज ट्रायंगल्स ऑफ सेम हाईट म्हणा किंवा कॉमन हाईट म्हणा. ट्रायंगल्स ऑफ सेम हाईट. बच्चों फोर्थ एरिया ट्रायंगल ADC अपॉन एरिया ट्रायंगल PQC. ADC. बच्चों ADC is our this triangle ADC ज्याचा बेस कोण आहे DC, तर हाईट कोण आहे AD. त्याचा पार्टनर आहे PQC. तर बच्चों PQ आणि C. तर बच्चों या PQC चा बेस कोण आहे QC, हाईट कोण आहे PQ. बच्चों एक आहे ADC बेस DC, हाईट AD.
दुसरा आहे PQC, त्याचा बेस आहे QC, हाईट आहे PQ. लक्षात आलं असेल या दोघांचा ना बेस सेम आहे ना हाईट सेम आहे. बोथ आर डिफरंट. बेस पण वेगळा आहे, हाईट पण वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला इथे आता रेशो ऑफ एरिया लिहिताना दोघांना लिहावं लागेल. मग एरिया ट्रायंगल ADC, ADC चा बेस आहे बच्चो लोग DC, का हाईट आहे AD, अपॉन PQC, PQC चा बेस आहे QC, का हाईट आहे PQ. इथे because neither bases are same, B1 not equal to B2 and H1 not equal to H2. तर बच्चे लोक बेस पण सेम नव्हता, हाईट पण सेम नव्हती. त्यामुळे काय झालं, रेशो ऑफ एरिया, रेशो ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ बेस अँड हाईट, करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. तर बच्चे लोक हा होता आपला प्रॅक्टिस सेट 1.1. इथे प्रॅक्टिस सेट 1.1 संपला. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 कडे जाणार, पण त्याच्या आधी 1.1 आणि 1.2 च्या मध्ये जी इम्पॉर्टंट थेरी आहे ती आपल्याला थेरी बघावी लागेल. तर पुढे येते बच्चो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नावाचा थेरम. चला त्याला एक्सप्लेन करूया, त्याला समजून घेऊया, त्याचा प्रूफ पण बघूया. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नावाचा. बच्चे लोक चॅप्टर मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम कडे आपल्याला आता जायचं आहे. त्याचं नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्याला इन शॉर्ट BPT, पहिलं लेटर यूज करून BPT असंही म्हणतात. तर चला मी त्याचं स्टेटमेंट देतो, त्याला आधी समजून घेऊ काय म्हणायचं ते, आणि मग त्याचं आपण प्रूफ पण पाहू. मग चलो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक proportionality theorem. स्टेटमेंट असे त्याचं, if a line parallel to a side of a triangle if a line is parallel to a side of a triangle intersects other two sides in two distinct points then it divides those sides in the same ratio. बच्चे लोग स्टेटमेंट है बेसिक प्रोपोर्शनैलिटी थ्योरम. सो इफ a line parallel to a side of a triangle intersect other two sides in two distinct points. का म्हटलं असं? चला ऍक्च्युअल प्रूफच्या आधी काही गोष्टी त्यातल्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, समजा हा ट्रायंगल आहे बच्चे लोक, मग तुम्ही कोणत्याही साइडला पॅरलल लाईन घेऊ शकता. मग समजा याचं नाव ABC, तुम्ही AB ला पॅरलल घेऊ शकता, तुम्ही BC ला पॅरलल घेऊ शकता, तुम्ही AC ला पॅरलल घेऊ शकता, कोणत्याही साइडला तुम्ही पॅरलल घेऊ शकता. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल. पण त्याची सेकंड कंडिशन आहे, इंटरसेक्ट अदर टू साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. ती जी पॅरलल लाईन आहे तिने काय केलं पाहिजे, इट शुड इंटरसेक्ट अदर टू साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता समजा मी ही BC ला पॅरलल काढली, तर ही त्या दोन साइडला इंटरसेक्ट करते का? जिला पॅरलल आहे ती सोडून उरलेल्या साइड्सला इंटरसेक्ट करते का? नाही करत. मग आपली कंडिशन फुलफिल होते का? नाही होत.
अशी चालेल का लाईन बीसी ला पॅरलल काढली? नाही, बिकॉज इट इज नॉट इंटरसेक्टिंग. ही अशी ए मधनं जाणारी लाईन चालेल का? नाही चालणार, बिकॉज इट इज इंटरसेक्टिंग बट नॉट इंटरसेक्टिंग इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. त्यामुळे बच्चे आपल्याला लाईन कशी लागणार आहे? लाईन पॅरलल तर असलीच पाहिजे ती त्या साईडला, एका साईडला पॅरलल आणि अदर टू साईडला टू डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करणारी. डिस्टिंक्ट पॉइंट्स म्हणजे काय? भिन्न बिंदू. भिन्न बिंदूंमध्ये तिने काय केलं पाहिजे? इंटरसेक्ट केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ही अशी लाईन लागणार आहे. तर बच्चे लोक आपलं स्टेटमेंट काय म्हणतंय? इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल, लाईन पॅरलल असली पाहिजे साइड ऑफ ट्रायंगलला पॅरलल, आणखी इंटरसेक्टिंग अदर टू साइड्स इनटू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आणि अदर टू साइड्सला तिने काय केलं पाहिजे? इंटरसेक्ट केलं पाहिजे. ते पण असं इंटरसेक्ट करून नाही चालणार सिंगल पॉइंट मध्ये. इट शुड इंटरसेक्ट इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. देन व्हॉट? Then it divides those sides in same ratio or equal ratio. समजा मग इथे P आहे, इथे Q आहे. This parallel line divides those sides ज्यांना इंटरसेक्ट करते त्यांना in equal ratios or say same ratio. म्हणजे काय? AP upon PB चा जो रेशो तयार होईल तेवढाच रेशो कोणाचा असेल? AQ अपॉन QC चा. हे जे सेगमेंट्स तयार होतात त्या पॅरलल लाईन मुळे, तर त्या सेगमेंटचा रेशो, ह्या साइडच्या सेगमेंटचा रेशो इक्वल टू ह्या साइडच्या सेगमेंटचा रेशो. त्याला जे म्हणायचंय ते हे असं आहे. तर बच्चे चला एक छानशी फिगर ड्रॉ करू आणि मग आपण याचं प्रूफ लिहायला सुरुवात करू. तर बच्चे लोक मग हा माझा ट्रायंगल, दिस इज ट्रायंगल ABC. बच्चे लोग अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. तसं माझ्याकडे चॉईस आहे. मी AB लाही पॅरलल काढू शकतो, मी AC लाही पॅरलल काढू शकतो, मी BC लाही पॅरलल काढू शकतो. पण आपल्याला डोळ्यांना बघताना BC ला पॅरलल जरा जास्त सोपी वाटते, सोयीची वाटते. म्हणून मी काय करतो? लाईन पॅरलल टू BC घेतोय. लाईन L पॅरलल टू साइड BC. इंटरसेक्टिंग साइड AB ऍट P घेतो, साइड AC ऍट Q. बच्चे लोग ट्रायंगल ABC, देन लाइन L पैरेलल साइड BC, intersecting remaining sides into distinct points, and बच्चे लोग let us write our given in triangle ABC, line L parallel side BC, line L intersects side AB at P and side AC at Q. Line L intersects side AB at P, AC at Q. Line L intersects side AB at P and side AC at Q. To prove काय? बच्चे लोक ई पासून देन पर्यंत आपलं गिवन असतं. हे तर तुम्ही 9th मध्ये शिकलात प्रूफ्स लिहिताना. देन नंतर जे काही आलंय ते काय आहे? आपलं टू प्रूव्ह आहे. मग काय प्रूव्ह करायचंय? इट डिवाइड्स. इट म्हणजे कोण? ती पॅरलल लाईन. इट डिवाइड्स दोज साइड्स म्हणजे काय? ज्यांना त्या लाईनने कट केलं त्या साइड्सना इन सेम रेशो. म्हणजेच काय? हे जे या पॅरलल लाईनने कट केल्यामुळे, इंटरसेक्ट केल्यामुळे हे जे सेगमेंट झाले, या सेगमेंटचा रेशो कसा असतो? सेम. मग या साइडच्या सेगमेंटचा रेशो असेल AP अपॉन PB इक्वल टू त्या साइडच्या सेगमेंटचा रेशो असेल AQ अपॉन QC. तर बच्चे लोक आपलं BPT म्हणत असतं. काय म्हणतं BPT? इफ अ लाईन
parallel to a side of triangle. ही लाईन पॅरलल आहे. इंटरसेक्ट अदर टू साइड्स इनटू डिस्टिंक्ट पॉइंट्स. ती उरलेल्या दोन साइडला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, कट करते. देन काय इट डिवाइड्स. ती लाईन डिवाइड करते. कोणाला? दोन साइड्स ज्यांना कट केलं त्यांना. कसं? इन इक्वल रेशोज. म्हणजे काय? AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर चला बच्चो प्रूफ बघूया. प्रूफ एक छोटीशी कंस्ट्रक्शन करावी लागते इथे बच्चे लोग. ड्रॉ सेक BQ, ड्रॉ सेक BQ अँड सेक PC ही आपली असते कंस्ट्रक्शन. ड्रॉ सेक BQ, ड्रॉ सेक BQ अँड सेक PC. BQ आणि PC ला ड्रॉ करून घ्यायचं. ही काय झाली आपली कंस्ट्रक्शन. ती प्रूफ मध्ये अगदी फर्स्ट लाईन टाकली तरी चालते आणि सेपरेट कंस्ट्रक्शन लिहिली तर अजून उत्तम कंस्ट्रक्शन. आता घेऊया आपण प्रूफ. प्रूफ बच्चे लोक बघा, मी हा पहिला रेशो मला मिळेल असे दोन ट्रायंगल मी आता शोधणार आहे आणि पहिला रेशो मी मिळवणार आहे. जॉमेट्री बोलतो असं मी म्हणतोच ना, तर मग हे जॉमेट्री माझ्याशी बोलत आहे. तर मी काय करतोय बच्चे लोक, मला माझा फर्स्ट रेशो मिळेल असे ट्रायंगल्स मी विचारात घेतोय. तर AP साठी घेतोय मी वरचा ट्रायंगल APQ आणि PB साठी घेतोय हा नवीन तयार झालेला ट्रायंगल BPQ. तर बच्चे लोक आय एम थिंकिंग ऑफ ट्रायंगल APQ and then triangle this one BPQ. मी कन्सिडर करणारे ट्रायंगल APQ, ट्रायंगल BPQ या दोघांचा मी एरियाचा रेशो घेतोय. एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल BPQ इक्वल टू. चलो मी APQ चा बेस जर AP सपोज केला AP, तर हाईट राहील बच्चे लोग Q मधनं परपेंडिक्युलर. APQ चा बेस जर मी AP घेत असेल तर हाईट राहील Q मधनं परपेंडिक्युलर आणि त्याच वेळेस BPQ चा बेस जर मी BP घेत असेल तर हाईट पुन्हा त्या रिमेनिंग वर्टेक्स म्हणजे Q मधनंच परपेंडिक्युलर. बच्चे लोग APQ बेस AP, हाईट रिमेनिंग वर्टेक्स मधनं Q मधनं परपेंडिक्युलर. BPQ बेस BP घेतला, हाईट रिमेनिंग वर्टेक्स Q मधनं परपेंडिक्युलर. लक्षात येत असेल दोन्ही ट्रायंगल साठी हाईट कुठून निघणार आहे? Q मधनं परपेंडिक्युलर. आणि Q मधनं परपेंडिक्युलर काय वेगवेगळं असणार आहे का? तर नाही, सेमच असणार आहे. मीन्स बच्चे लोग दीज आर द ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स. So ratio of area triangle APQ upon BPQ, only ratio of bases AP upon BP. This is our equation number 1. त्याचा सपोर्ट द्या because triangles of equal heights or same heights. Triangles of equal heights or same heights. बट चलो आता मला फर्स्ट रेशो माझा मिळाला. मला आता हवा आहे हा सेकंड रेशो AQ अपॉन QC चा. मग AQ अपॉन QC साठी मी आता कुठे त्या AQ इकडे, QC ही इकडे. मग मी काय करतोय बच्चो AQ अपॉन QC साठी मी आता AQ साठी पुन्हा तोच अप्पर ट्रायंगल APQ आणि QC साठी मी आता हा इकडचा ट्रायंगल कन्सिडर करणार आहे, इकडचा. मग APQ आणि दुसरा असणारे PQC या दोघांच्या एरियाचा रेशो मी घेतोय बच्चो लोग. एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल CPQ म्हटलं तरी चालतं. ट्रायंगलचं नाव वेगवेगळ्या 6 प्रकारे रीड करता येतं. एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल CPQ. तर बच्चो लोग मागच्या सारखंच आता APQ चा बेस काय समजूया, समजा AQ. जर APQ चा बेस AQ घेतला तर हाईट काय असेल? उरलेला वर्टेक्स P मधनं परपेंडिक्युलर. CPQ चा बेस जर मी QC घेतला तर हाईट कोण राहील? उरलेला वर्टेक्स P मधनं परपेंडिक्युलर.
लक्षात आलं असेल की जर आपण AP2 चा बेस AQ, CP2 चा बेस QC घेतला, त्यांचा उरलेला वर्टेक्स P असतो आणि हाईट काय राहील उरलेल्या वर्टेक्स मधनं परपेंडिक्युलर, म्हणजेच काय दोघं ट्रायंगल साठी हाईट कशी आहे सेम आहे. त्यामुळे एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल CPQ इक्वल टू व्हॉट AQ अपॉन QC, इक्वेशन नंबर 2. आणि तेच रिझन ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स. बच्चे लोक जॉमेट्री बोलतच. आता आपल्याला ह्या RHS सेम दाखवायचे आहेत. ह्या RHS आहेत AP BP जी पाहिजेच आहेच आहे, AQ QC AP BP म्हणजेच कोण म्हणजे लोक PB पण. त्यामुळे हे दोन रेशो आपल्याला इक्वल हवेत. मग हे दोन रेशो इक्वल केव्हा असतील? हे दोन रेशो इक्वल केव्हा असतील? जेव्हा RHS इक्वल केव्हा असतील? जेव्हा LHS इक्वल असतील. तर मग आता आपलं टार्गेट काय आहे चलो? तर आपल्याला ह्या दोघांना इक्वल दाखवणं हे आपलं टार्गेट आहे. कारण आपल्याला ह्या दोघांना इक्वल प्रूव्ह करणं हे आपलं टार्गेट आहे ह्या दोघांना. मग ते दोघं इक्वल केव्हा असतील? RHS इक्वल केव्हा असतील? तर LHS इक्वल असतील. तर मग आता आपल्याला LHS इक्वल दाखवण्यामध्ये काय अडचणी आहेत त्या बघूया आणि त्या दूर करूया. तर चलो मला जेव्हा ह्या दोघांना इक्वल दाखवायचे माझं लक्ष जातं दोघांचा न्यूमरेटर तर सेम आहे, APQ दोघांचा न्यूमरेटर त्याचा तर काही विरोधच नाहीये, सेमच आहे तो. पण एरिया डिनॉमिनेटर बघा, याचा डिनॉमिनेटर आहे BPQ, याचा डिनॉमिनेटर आहे CPQ. जर डिनॉमिनेटर पण इक्वल असेल तर हे दोन रेशो इक्वल होऊ शकतील. बच्चे लोक यांचा न्यूमरेटर तर सेमच आहे, LHS चा हा न्यूमरेटर सेमच आहे. पण जर का डिनॉमिनेटर पण सेम असेल म्हणजेच माझा आता टार्गेट काय आहे? एरिया ट्रायंगल BPQ इक्वल टू एरिया ट्रायंगल CPQ हे प्रूव्ह करणं हे माझं टार्गेट आहे. मग जर मला हे प्रूव्ह करता आलं तर मी म्हणू शकेल फ्रॉम 1 2 and 3. फ्रॉम 1 to 3 काय? तर बच्चे लोक जर या दोघांचा न्यूमरेटर सेम आहे आणि त्या दोघांचा डिनॉमिनेटर पण सेम आहे तर काय होईल? आपल्याला हे रेशो सेम घेता येतील. एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल BPQ इक्वल टू एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल CPQ. बच्चे लोक मी काय समजावतोय तुम्हाला की हा पहिला रेशो लिहिला AP अपॉन PB. AP अपॉन PB साठी काय होतं? आपण एरिया ट्रायंगल APQ BPQ घेतलं, AP BP का बरं? ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स. हा दुसरा रेशो पाहिजे होता, मी दुसरा रेशो मिळून घेतला AQ QC चा. त्याच्यासाठी ट्रायंगल कोणते घेतले? APQ आणि CPQ का बरं? ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स. आता माझं टार्गेट काय आहे? या दोघांना इक्वल दाखवणं. या दोघांना इक्वल दाखवण्यासाठी बच्चे लोक त्यांचा न्यूमरेटर सेमच आहे पण त्यांचा डिनॉमिनेटर वेगळा आहे. पण मग त्या डिनॉमिनेटरचा जर एरिया सेम असेल तर आपल्याला या तिघांचं कन्क्लुजन निघेल हे. मग बच्चे लोक हा जो डिनॉमिनेटर आहे BPQ CPQ जो मी सेम लिहून ठेवला आहे तो आहे सेम, त्याचा सपोर्ट द्या. त्याचा सपोर्ट काय आहे बच्चे लोक? BPQ CPQ these are the triangles of common base PQ and they are in between two parallel lines means their heights are also same. बच्चो याचा सपोर्ट हे जे थर्ड स्टेटमेंट मी केलंय त्याचा सपोर्ट काय द्यावा लागेल आपल्याला? ट्रायंगल BPQ and triangle CPQ have common base PQ and they are having same heights. सेम हाईट का बरे बच्चो? कारण या दोन लाईन कशा दिल्या आपल्याला? PQ इज पॅरलल टू PC. मग दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स कसं असतं? सेम असतं. त्यामुळे बच्चो काय झालं की फ्रॉम 1 to 3 इथे मी थर्ड इक्वेशन केलंय BPQ CPQ इक्वल. आता BPQ CPQ इक्वल झाल्यामुळे न्यूमरेटर तर सेमच होता पण इक्वेशन 3 मुळे BPQ CPQ सेम झालं.
म्हणजेच काय झालं बच्चे लोक, हे रेशो सेम झाले, LHS सेम झाल्या. आणि LHS जर सेम असतील, LHS जर सेम असतील तर RHS सेम. देयरफॉर AP अपॉन BP, AP अपॉन BP इक्वल टू AQ अपॉन QC. का बरं? फ्रॉम 1 and 2. आणि म्हणा प्रूव्ड. तर बच्चे लोक, हे आपलं एक इम्पॉर्टंट थेरम ज्याचं नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. पण आपण पूर्ण चॅप्टरभर याला किंवा वर्षभर याला काय म्हणणार, फक्त पहिलं अक्षर घेणार, BPT. काय म्हणतोय, लाईन पॅरलल असेल तर हे रेशो काय असतात, सेम. AP अपॉन BP, AQ अपॉन QC सेम. मी प्रूव्ह करताना काय केलं, पहिला रेशो मिळवला AP BPचा, त्यासाठी ट्रायंगल घेतले होते APQ BPQ. दुसरा रेशो मिळवला AQ अपॉन QCचा, त्यासाठी मी ट्रायंगल घेतले होते APQ CPQ, त्यांचा रेशो. आता मला काय, ह्या दोघांना इक्वल म्हणताना कोणती अडचण येते की दोघांचा डिनॉमिनेटर वेगळा आहे, न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर वेगळा आहे. मग मी काय करतो, डिनॉमिनेटर इक्वल लिहून टाकतो. डिनॉमिनेटर काय इक्वल आहे, तर हे दोन्ही ट्रायंगल जे BPQ CPQ त्यांचा बेस सेम आहे. दे हॅव कॉमन बेस PQ अँड दे आर लाईन बिटवीन पॅरलल लाईन्स मीन्स व्हॉट, देअर हाईट्स आर ऑल्सो सेम. मग जर ह्या दोन ट्रायंगलचा बेस सेम आहे, हाईट सेम आहे, तर त्यांचा एरिया काय राहील, सेम. मग जर इक्वेशन 3 मुळे काय होईल बच्चे लोक, तर हे आपल्याला लिहिता येतं की यांचा न्यूमरेटर तर सेम होताच, पण आता डिनॉमिनेटर पण सेम आलाय, त्यामुळे हे रेशो, दोन्ही रेशो कसे असतात, इक्वल असतात. आणि जर हे दोन्ही रेशो इक्वल आहेत म्हणजे काय, जर तुमच्या LHS सेम आहे तर RHS काय लिहिता येतात आपल्याला, सेम. तर असं एक छानसं बच्चे लोक प्रूफ किंवा थेरम आपण शिकलो. आणि आपण ह्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. अजून बीपीटीचा कॉन्व्हर्स, बीपीटीचे ऍप्लिकेशन्स पण आहेत, अजून पुष्कळ थेरी आपल्याला शिकायची. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.